श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्थ अध्यायाचा कथासार। या अध्यायात स्वामी भक्तीचे महत्त्व, चोळप्पा यांच्या अखंड सेवाभावाचे वर्णन आणि 2 संन्याशांना दिलेला स्वामींचा धडा यांची कथा येते। अध्यायाच्या प्रारंभी सांगितले आहे की तीर्थयात्रा, यज्ञ, होम हवन, कठीण योगाभ्यास यांची आवश्यकता नाही। स्वामींचे नामस्मरण, कीर्तन, श्रवण आणि भक्तिभावाने पूजा केल्यानेच 4ही पुरुषार्थ प्राप्त होतात। स्वामी चरित्राचे गायन श्रवण केल्याने जन्म मरणाची पुनरावृत्ती टळते। अक्कलकोटात स्वामी स्थिरावल्यानंतर चोळप्पा यांच्या घरी ते राहू लागले। चोळप्पा निर्धन असले तरी त्यांच्या दृढ भक्तीमुळे स्वामी कृपेने त्यांच्या घरी समृद्धी आली। स्वामी वारंवार त्यांच्या भक्तीची परीक्षा घेत, कधीकधी त्रासही देत, तरीही चोळप्पा कधीच खचले नाहीत। त्यांच्या पतिव्रता पत्नीचाही स्वामी सेवेत आनंद असे। स्वामींची कीर्ती सर्वत्र पसरली। लोक विविध कामनांनी दर्शनास येऊ लागले। संपत्ती, संतान, विवाह, संसारातील दुःखातून मुक्ती अशा अनेक इच्छा घेऊन येत। स्वामी भक्तांच्या अंतःकरणातील इच्छा पूर्ण करीत, परंतु निंदक व कुटील लोकांना योग्य शिक्षा देत। अशाच वेळी 2 संन्यासी अक्कलकोटात येऊन स्वामींना ढोंगी म्हणू लागले। स्वामींनी त्यांच्या मनातील भावना ओळखल्या। एका भक्ताच्या घरी तिघीही बसले असता मोठी गर्दी जमली आणि अनेक अर्पणे स्वामींसमोर ठेवली गेली। स्वामींनी ती अर्पणे त्या संन्याशांकडे लोटली। त्यांना भोजन मिळेल अशी अपेक्षा निर्माण झाली, परंतु थोड्याच वेळात सेवेकऱ्यांनी ती सर्व वस्तू काढून नेली। त्या दिवशी स्वामींनीही अन्न स्पर्श केला नाही आणि ते दोघे संन्यासी उपाशीच राहिले। त्यांच्या अहंकाराला धक्का बसला आणि स्वामींचे सामर्थ्य त्यांना कळले। या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे की निष्पेक्ष भक्तीच श्रेष्ठ आहे। खऱ्या संतांचा महिमा अपार असून निंदकांना योग्य बोध मिळतो, तर भक्तांच्या इच्छा पूर्ण होतात।